तिरंगी लढत होणार. तिरंगी चौरंगी पंचरंगी इलेक्शनचं काय सांगू असू दे की हा तिरंगी असू दे चौरंगी असू दे हा यड्राव वगैरे गटाचे आम्ही सगळे आहे. नगराध्यक्षा चोफेर लक्ष देणार असावा. कारण आता कसं झालं प्रत्येक वार्डात ही सगळी युवा पिढी असल्यामुळे कॉम्पिटिशन वेगवेगळे झालं. आता काचाकी टक्कर होणार. कारण आपल्या गावात तुम्ही जरी कुठे फिरला तर एकही स्वच्छतागृह तुम्हाला चालू स्थितीत गावणार नाही. गटरी त्यांनी सगळ्यात स्वच्छ व्हायला पाहिजे आणि कुरुंदवाड मधनं विकास नावाचा व्यक्ती हरवलाय. पहिला कुरुंदवाड मध्ये विकास यायला पाहिजे. कुरुंदवाडी तसं प्रसिद्ध असलेलं गाव आहे. दत्त महाराजांच्या पावनभूमीमधलं हे गाव आहे. त्यामुळे इथं मतदारांचं सुद्धा आता फार चिकित्सक पद्धतीनं मतदान केलं जाईल असं दिसतंय आता पत्रच्या हिशोबाने. यादवाच्या अरविंद माने डोळ्यात मिसळतो. यादव जवळ बी येत नाही. दर्शको नमस्कार, केके न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. जिल्ह्यात नगरपालिका निवडणुकींचं वातावरण चांगलंच तापू लागलेलं आहे. वेगवेगळ्या राजकीय घडामोडी घडत आहेत, आपण पाहतच आहे. आज मी सध्या उभा आहे कुरुंदवाड शहरात आणि कुरुंदवाड शहरातल्या महात्मा बसवेश्वर चौकामध्ये मी उभा राहिलेलो आहे. याला जुना स्टँड असं देखील म्हटलं जातं. कुरुंदवाड शहरातली नेमकी राजकीय परिस्थिती कशी आहे, राजकीय वातावरण इथलं नेमकं काय आहे, कशा पद्धतीने इथं नगरपालिकेची निवडणूक होणार, एकमेकाविरोधात कोण कोण बंड केलेला आहे, कोण कोण एकमेकांच्या विरोधात चड्डू टोकलेला आहे, यासह कुरुंदवाडातली विकास कामं कशा पद्धतीने आहेत, नेमक्या समस्या काय आहेत, अशा अनेक घडामोडींचा आढावा आज आपण कुरुंदवाडमधल्या इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेणार आहोत. या कुरुंदवाडामध्ये नगराध्यक्ष पदासाठी एकूण 7 अर्ज तर नगरसेवक पदासाठी एकूण 116 अर्ज वैध ठरले आहेत. माघारीची प्रक्रिया सुरू आहे. त्यामुळे कुरुंदवाडातली नेमकी लढत ही कशा पद्धतीने होणार, इथल्या नागरिकांच्या मनामध्ये नेमक्या काय भावना आहेत, आपण इथल्या नागरिकांच्याकडून जाणून घेऊया. बघूया काय म्हणतात कुरुंदवाडातले नागरिक. नमस्कार, कुरुंदवाडचे राहणार आहे. कुरुंदवाड नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात, कुरुंदवाडामध्ये वेगवेगळ्या घडामोडी घडू लागल्यात. कशा पद्धतीची निवडणूक होणार हो? आता तसा विचार केला तर हे सगळं संमिश्र आहे. म्हणजे आघाड्या आणि युत्यांचं राजकारण जर असलं तरी सुद्धा मतदारांच्या मनात काय आहे हे मतदार सहजासहजी तसं सांगू शकत नाही. कारण की मतदार फार हुशार आहेत तसा. आणि तसा विचार केला तर कुरुंदवाडचा विकास अजून म्हणावा तितका झालेला नाही. याच्या होऊ घातलेल्या इलेक्शनमध्ये भविष्य काळामध्ये मतदारांच्या खूप अपेक्षा आहेत की बाबा आपल्या या कुरुंदवाड शहराचा चांगला विकास व्हावा. आणि कुरुंदवाडी तसं प्रसिद्ध असलेलं गाव आहे. दत्त महाराजांच्या पावनभूमीमधलं हे गाव आहे. त्यामुळे इथं मतदारांचं सुद्धा आता फार चिकित्सक पद्धतीनं मतदान केलं जाईल असं दिसतंय आता पत्रच्या हिशोबाने. आता लढत तिरंगी होणार आहे. काय होणार लढत? आताच्या सद्यस्थितीमध्ये तिरंगी होईल चौरंगी होईल काय निश्चित सांगता येत नाही. पण तिरंगीची तरी आता तरी स्थिती दिसते. तिरंगीची स्थिती आहे आता. विकास कामांच्या बाबतीमध्ये मग कुरुंदवाडचे काय कसं सांगाल? प्रशासकाचं मधल्या काळात जे होतं त्यापासून कुरुंदवाडचा म्हणावा तितका विकास झालेला नाही. बऱ्याचशा अजून प्रश्न प्रलंबित आहेत. ते प्रश्न पुढील काळामध्ये सुटावेत अशी इच्छा. लोकप्रतिनिधींचं कितपत लक्ष असतं? लोकप्रतिनिधींचं लक्ष असतंय पण जेवढं पाहिजे तितकं नाही आहे. म्हणजे अजून पाहिजे, अपेक्षा जनतेच्या खूप आहेत. कसा असावा कुरुंदवाडचा नगराध्यक्ष? नगराध्यक्षा चोफेर लक्ष देणार असावा. सर्वसामान्यांचे अडीअडचणी हे प्रश्न समजून घेणार असावा. जनतेच्या खूप आशा आहेत, अपेक्षा आहेत की बाबा चांगला विकास व्हावा. कोणाचं पारडं जरा जवळ वाटतं? आता सद्यस्थितीत पारडं सांगणं बी तितकं सोपं नाही आहे. कारण काय कोणत्या एका बाजूचं पारडं जड अजून असं चित्र स्वरूप स्पष्ट होत नाही. तो बदल नगरपालिकेचा निवडणूक चालू आहे. सध्या आता सांगायचं म्हटलं तर जवाहर पाटलाचं सध्या आता वरचढ आहे. जवाहर पाटील आहेत ते सध्या आता कुरुंदवाडच्या हिशोबाने आम्ही आता जे काय आम्ही येतो कुरुंदवाडला बघतो. आम्ही जे आता लोकांना विचारतो, लोकांचं मत समजून घेतो. तसं म्हणायला गेलं तर जवाहर पाटलाचं सध्या जड आहे. तात्या आहेत पण तेवढीच तोड देणार म्हटलं तर जवाहर पाटील देऊ शकतील. कारण राजेलपाटी गटरावकर त्यांचं त्या युतीवर त्यांचं हे संबंध झालेला आहे. जवाहर पाटील हे बहुतेक चढ होतील असं माझं मत आहे. निवांत बसलाय सगळी मंडळी? बसले निवांत. चर्चा काय चालू आहे? चर्चा काय नाही, ह्याचा झाला विषय, गाडीचा विषय झाला आहे. आता तुमच्याकडे नगरपालिकेच्या निवडणुका चालू आहेत, त्याच्या काही चर्चा आहेत की नाही? चर्चा आहेत की उमेदवारांच्या. आहेत. काय वातावरण आहे कुरुंदवाडमध्ये? कुरुंदवाडमध्ये आता आमच्या जरी 5 नंबर वार्ड आहे आमचा, तो शांततेने चालू आहे. बाकीकडे अजून काय हे नाही आहे. सगळीकडे शांततेने चालू आहे. ज्याचे आपले आपले प्रचार प्रत्येक विभागात जाऊन करत चालू आहे. तिरंगी लढत होणार. तिरंगी चौरंगी पंचरंगी इलेक्शनचं काय सांगू. एक ठिकाणी 20-20 फॉर्म भरले. आता माघार घेतल्याशिवाय काय कळत नाही. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होईल? तुल्यबळ होणार. काचाकी टक्कर होणार. कसा असावा कुरुंदवाडचा नगराध्यक्ष? चांगला असावा या दृष्टिकोनातून. आतापर्यंत नगराध्यक्ष चांगले होऊन गेले. कोण चेहरा असेल आता होणारा?
तसं काय अंदाज बांधू शकत नाही, कारण काय माहिती नवीन चित्र बदलले ना ह्या वेळा. अगोदर हे ज्या पूर्वी जर असलं तर तुम्हाला सांगितलं असतं. आता काय झालंय, सगळी नवीन आहेत आणि यंग आहेत. काय सांगाल दादा कुरुंदवाडच्या विकास कामाबद्दल? कसे कुरुंदवाडात विकास कामं कशी आहेत? विकास कामं चांगले आहेत. कुरुंदवाडच्या नगरपालिकेच्या निवडणुकीकडे कशा पद्धतीने पाहता? कसं झालंय यंदा सगळे बदलच, म्हणजे सगळे जे जुने नेते होते ते सगळे बाजूला गेलेत आणि सगळे नवीन नेते आले. जे यंग ब्रिगेड, परत नवीन लोकांना संधी मिळाली या इलेक्शन मध्ये. त्यामुळं आता लोकांचा, तरुणांचा विकाल काय झालाय की युवा पिढीकडे राहील. त्यामुळं सगळं करताना आता कसं ती युवावाली आता कसं हे करतील त्याच्यावर आपलं गाव पुढे डेव्हलप. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होईल? नगराध्यक्षची लढत दोन्ही पण तुल्यबळ हे दिल्यात. त्यामुळे असं कोणालाच सांगता येत नाही की शेवटपर्यंत निकाल काय, निकाल धक्कादायक बी लागू शकतील आणि ज्या ह्याच्यात म्हणतोय आपण पारडं जड होईल त्या ह्याच्यात. कारण आता कसं झालं, प्रत्येक वार्डात ही सगळी युवा पिढी असल्यामुळे कॉम्पिटिशन वेगवेगळी झाली. सगळ्याच वार्डात 1 ते 10 वार्डात पूर्ण कॉम्पिटिशन झालं. तुमच्या मनातला नगराध्यक्ष कसा आहे? मग आमच्या मनातला नगराध्यक्षचा विषयच नाही, कारण माझ्या एका मतावर नगराध्यक्ष निवडून पण येईल आणि कसं वाटतं? चेहरा कसा असावा? नाही चेहरा आता जे दोन्ही पण दिले ती सगळी विकास कामं, त्यांच्या मागे त्यांच्या पाठीमागे पार्श्वभूमी राजकीयच आहे. म्हणजे त्यांचे दोघांचे पण सासरे हे राजकीय हे होते, त्यामुळे त्यांनी त्यांच्याच ह्याच्यावर पुढे विकास कामं करणार. विकास कामात आपलं गाव हे राहत नाही. खरं आता ह्या 8 वर्षात प्रशासन मध्ये का नाही एवढी आमच्या कुरुंदवाडची अवस्था वाईट झाली की आमच्यात पाणी पुरवठ्याची समस्या आहे. परंतु मुताऱ्यांची म्हणजे ज्या स्वच्छतागृहांची अवस्था वाईट आहे. कारण आपल्या गावात तुम्ही जरी कुठे फिरला तर एकही स्वच्छतागृह तुम्हाला चालू स्थितीत गावणार नाही एवढी आहे. आणि फोडाफोडीचे राजकारण पण भरपूर झालंय की. फोडाफोडीचं राजकारण आहे म्हणून तर. आणि काय झालंय, महाविकास आघाडीमधनं आता उभाटा गटानं इकडं सगळीच एका गटात गेल्यात आणि एका गटात सगळे गेल्यात. भाजपचा एक पक्ष शेवटच्या दिवशी शेवटच्या 6 तासात तुम्ही आघाडी हे केलं, कसं हे करायचं सांगा लोकांना. गाव कुरुंदवाडाचं ना? शिरोज आहे, बाजारला आलाय. बरं, सुरुवात इकडे येत आहे? सुरुवात म्हणजे दर गुरुवारी येतो बाजारला, कुरुंदवाडला. सुरुवात बाजार करत नाही? करतोय, शनिवारी असतो. सुरुवात कोणाचा जोर आहे नगरपालिका निवडणुकीला? आम्ही अमर पाटलाचे आहे, बरं 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 यड्रावकर गटाचे आहे. बरं. आमचा जोर आहे. सुरुवात पण तिरंगी लढत आहे खरं. असू दे की, हा तिरंगी असू दे, चौरंगी असू दे, हा. यड्रावकर गटाचे आम्ही सगळे आहे. आणि अमर पाटील गेल्या वेळेची नगराध्यक्ष आहे. मग ड्रायव्हर गटावर यादव आघाडी आहे, यादवाच्या अरविंद माने. डोळ्यात मिसळतो, यादव जवळ बी येत नाही. अरविंद माने आहेत. असू देत की, आमच्यातच तिकडे गेलेत ते आता. बरं, अरविंद माने तर आमच्यात आदल्या दिवशी तिकडे गेले. बरं. तर कशी होणार सुरुवात लढत? मग काय ते लढत कशी होणार सुरुवात? आमच्या अमर पाटलाचे गट आहे. आपलं दुकान मित्रांचं आहे. बरं, काय कुरुंदवाडा आता नगरपालिका निवडणुकीत आता चांगला म्हणजे धुरा उडायला लागलाय, वातावरण चांगलं तापायला लागले, वेगवेगळ्या घडामोडी आहेत. काय सांगायला जरा राजकारणाबद्दल? गडूळ आहे राजकारण. म्हणजे निष्ठेला इथं काय महत्व नाही, निष्ठावंतांचं इथं काय चालत नाही इथं. म्हणजे जे 2 नंबर धंदे आहेत अशा लोकांचं इथं महत्व आहे. जे म्हणजे पारंपरिक काँग्रेसची निष्ठावंत आहेत त्यांना इथे किंमत नाही. ज्यांच्याकडे पैसे आहेत त्यांना तिकीट आहे. असं कशात लढत, कुणाकुणात लढत होणार प्रामुख्यानं? ती काय तिरंगीच होणार सोडा, शक्यतो दुरंगीचं महत्व आहे. भाजप काय हे काय मताचं मत करण्यासाठी आहे भाजप. म्हणजे शाहू आघाडी आणि महाविकास आघाडी. महाविकास आघाडी. पारडं काय कुणाच्या बाजूने दिसतं? पारडं आता तर म्हणजे तसं काय सांगता येत नाही, कारण घासाघासी होणार. थोडक्या मताचं शेट येणार. ते येणार जयराम पाटील येणार काँग्रेसची. काय वाटतं बरं असं? ते म्हणजे लोकांचं करच आहे तसा. मी एक सहानुभूती आहे बापूंना, म्हणजे एवढे वर्ष राजकारण आता म्हणजे त्यांचं जरा तब्येत नाव दुसरा बापू, त्यामुळे त्यांना एक सहानुभूती म्हणून ते लोकही करणार. विकास कामाबद्दल काय सांगाल कुरुंदवाड? त्याच्यात काय विकास नाही करू, खायचा हेच विकास. बापूंची सत्ता होती की 5 वर्ष? बापूजी होते की, बापू होते तो पण चालू होतो. नंतर काय टक्केवारी हे आता दुसरं काय नाही. प्रशासनानं काय लक्ष दिलं नाही? कशाचं काय प्रश्न आहे, गटारीला घाण निघालं काय प्रश्न लक्ष देतं. किती निवडणूक होणार नगरपालिकेची? बऱ्यापैकी जे आता आमच्या मित्रांना बोलले ते योग्यच बोलले. ते तुम्ही काय सांगाल? आता काय मित्र जे बोलायला आमचं बोटणं बसणं कायमच असते. आता आमचं आणि त्यांचं हे वाक्य एकच आहे. नगराध्यक्ष पदाचा उमेदवार किंवा नगराध्यक्ष कसा असावा कुरुंदवाडचा? म्हणजे जो येणार आता चेहरा जो आहे तो कसा असावा? आता काय महिलांना संधी मिळाल्या, आता बापूंच्या नंतर त्यांच्या घरातनंच नगराध्यक्ष होईल असं एक कल आहे. आणि विरोधक सुद्धा तेवढ्याच ताकदीने त्यांच्यासमोर उभे आहेत. सहानुभूती आहे ना बापूंची, जरा सहानुभूती आहे, त्यामुळं ते जरा होण्याची शक्यता आहे काँग्रेस. बाजार आहे आज. जेवणाचा बाजार नव्हता. तर कुरुंदवाड नगरपालिका निवडणूक झाल्या तर काय सांगाल? येणार की शाहू विकास आघाडी, विकास आघाडी. प्रभाग नंबर 8 मध्ये वैभव उगळे बरं, शिवसेनेचे जिल्हा संघटक आहेत, तेच येणार निवडून. काम आहे तसं त्यांचं. म्हणजे उभाटानं शाहू आघाडीला पाठिंबा दिला. हो. पण
तुम्ही तुमचे हे समर्थक आहे. विकास कामाबद्दल काय सांगा कुरुंदवाडच्या 5 वर्षातले गेल्या 5 वर्षातलं 5 वर्षात प्रशासकच होतं की 2 वर्ष प्रशासक होते. 2 वर्ष प्रशासक होतं. होय. तुमचं गाव कुठलं? दत्तवाड. नगरपालिकेच्या निवडणुका लागल्या, कशी होईल लढत कुरुंदवाडात? ही चोरांची निवडणूक आहे, जनतेची निवडणूक नाही. लक्षात ठेवू काय जनतेसाठी यांनी असं काय केलं सांगा. लाईट पाणी गटर आता सगळे मशिनरी करल्यात. मग ह्यांना आता मशीन ह्यांना लावून काम काय करायचं सांगा. ह्यांना काम काय द्यायचं मग आता, बरोबर का नाही. हा विकास ह्यांचा व्हायला आहे. टीव्हीला हेडलाईन्स अशी आल्या आहेत की 2,000-3,000 कोटीचा घोटाळा व्हायला आहे. समोरला परवा 3,000 कोटीचा घोटाळा, 300 कोटीचा घोटाळा झालाय. जीएसटी गरिबांना मुंडक्यावर बसून असं जीएसटी गोळा करून घेतात. म्हणजे प्लॉटची असली तर ह्याने 500 रुपये फक्त स्टॉम्प ड्युटी भरलाय. नाव कुठल्या राजकीय घ्यायचं नाही. मी बी काय ना सांगाय म्हणून बोलावलं तुम्हाला. जनतेचा विकास कसा आहे माहिती आहे काय, जनता गरीब होत चालली आणि राजकीय लोक श्रीमंत होत चाललेत. ह्यातच विकास यांचा चालू आहे, बाकी काही नाही. आणि देशात नवीन कायदा आणल्याशिवाय तुम्हाला सांगतो देशाचा विकास होणार नाही. एवढंच आम्हाला म्हणायचं. कुरुंदवाडचा विकास व्हायचा असेल तर कुठला कसा नगराध्यक्ष हवा? कुरुंदवाडचा विकास जर व्हायचा असेल तर नगराध्यक्ष कसा असावा? आता नगराध्यक्ष गरीब असावा बघा, पैशावर नगराध्यक्ष नसावा. पैसा ज्याच्याकडे नसेल तो काम करू शकतो. ज्याच्याकडे पैसा त्याकडे वेळ नाही तो पैशाचं इन्व्हेस्टमेंट चांगल्या म्हणजे चैनीसाठी आणि स्वतःच्या घरासाठी उपयोग करू शकतोय. आणि एखादा नागरिक गरीब जर नगरसेवक गरीब जर असला तर तो जनतेचा विश्वास आणि जनतेचा हक्क मांडू शकतो तो. आणि श्रीमंत व्यक्तीला जर निवडून दिला तर काम होणारच नाही कुठलं. आणि देशाचा आतापर्यंत जो 70-80 वर्षाचा इतिहास ह्योच आहे. आता कुरुंदवाडात कशी लढत होईल? लढत काय सारखी होणार हो. ह्यांनी पैशासाठी लढत करल्यात, ह्यांनी जनतेसाठी लढत करण्यात. फक्त ह्यांनी फक्त 1-2-3 महिने लोकांचं ऐकतात, त्याच्यानंतर 5 वर्ष यांचंच ऐकत बसावं लागतं. विकास यांचाच व्हायला, बाकी काही नाही. ह्यांनी सांगतात इमानदारी, मी ह्या पक्ष जाऊ नको, तू त्या पक्ष जाऊ नको, तू आम्हाला मात्र काही एकनिष्ठ राहा म्हणून सांगतात. ह्यांनी जेव्हा निवडून येतात अपक्षनं तेव्हा युती कुणासाठी तर करतात का नाही सांगा. मग तुम्ही आम्हाला एकनिष्ठ भाषा का सांगा. एवढंच म्हणायचं, बाकी नाही म्हणत. कुरुंदवाड शहरात आता नगरपालिकेची निवडणूक होते, राजकीय घडामोडी वेगळ्या घडत आहेत. कशा पद्धतीचं आता इथं राजकीय वातावरण आहे आणि कशा पद्धतीने निवडणूक होणार? काय कोणाला मत द्यायचं हेच कळत नाही. सगळं भेळ मिसळ चालू आहे. भाजपचं काँग्रेसमध्ये, काँग्रेसचं भाजपमध्ये, कोण कोणीकडनं चाललंय, कोण कोणीकडनं यायला लागलंय काहीच कळत नाही. त्यामुळं सगळं गोंधळाचं वातावरण आहे. सगळीजण जवळचीच आहेत, कुणाला मत द्यायचं कुणाला नाही अजून सगळे मतदार संभ्रम अवस्थेत आहे. नगराध्यक्ष पदाची लढत कशी होईल? नगराध्यक्ष पदाची निवडणूक आता काय आता बघायला पाहिजे. आता काय सगळीकडे संमिश्र वातावरण आहे. काय कोण एकतर्फी येईल असं वाटत नाही. तरी पारडं काय कोणाचं झुकतं वाटतंय, कोणाच्या बाजूने किंवा जड वाटतंय? नाही काय तसं काय वाटत नाही. सगळं पारडं आता तरी समानच वाटतंय. शेवटी बघूया आता शेवटच्या वेळी काय होतंय. कुरुंदवाडाच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? कुरुंदवाडाचा विकास कुठं काय, विकास नुसता नावालाच आहे. विकास काय झालेला नाही आहे. नगरपालिकेचे काय हे नाही आहे, काम काय चोख नाही आहे. अतिक्रमण वाढलेलं आहे सगळं गावात, जिकडं तिकडं मग घाणीच साम्राज्य आहे. लोकांना काय हे नाही आहे. कसा हवा तुम्हाला कुरुंदवाडाचा नगराध्यक्ष? कुरुंदवाडाचा नगराध्यक्ष म्हणण्यापेक्षा कुरुंदवाडाचा विकास व्हायला पाहिजे पहिला. आणि कुरुंदवाडामध्ये पहिला इंडस्ट्रियल एरिया, रोजगार काहीतरी निर्माण व्हायला पाहिजे. बाहेरची लोक कुरुंदवाडात कसे येतील हे बघायला पाहिजे. बाहेरची पब्लिक इथं आलं नाही, रोजगार वाढलं नाही तर काय उपयोग नाही आहे. घ्यायला पाहिजे की आजपर्यंत कोणच घेतलेलं नाही. नुसतं आपली कोण घेतील असं काय, मला तर काय वाटत नाही कोण घेतील असं. कुरुंदवाड शहरात आता नगरपालिकेच्या निवडणुका सुरू झाल्यात. राजकीय वातावरण वेगळ्या वेगळ्या पद्धतीने रंगू लागलेलं आहे, अनेक घडामोडी घडू लागल्यात. काय सांगा कशा पद्धतीची निवडणूक होईल आणि कसा नगराध्यक्ष कुरुंदवाडचा असेल? नाही, दोन्ही पण तुल्यबळ लढत होणार आहे. असं काय म्हणजे हे नाही, दोन्ही पण करत तुल्यबळ आहेत. असं कोण निवडून येईल हे काय सांगता येणार नाही. कुरुंदवाडच्या विकास कामाबद्दल काय सांगाल? नाही, विकास काम तसं म्हटलं असं तर मी इथं नवीन आहे. मी म्हणजे मला 6 वर्ष झाली इथे दुकान चालू करून. मी जयसिंगपूरचा आहे. विकास कामं काय त्यांच्या याच्यावर पातळीवर झाले असतील, चांगले झाले असतील. आता अनेक उमेदवार विकासाचा मुद्दा घेऊन पुढे आता निवडणूक लढवणार. मग कशा पद्धतीनं कुरुंदवाडातले विकास कामाला काय गटरी त्यांनी सगळ्या स्वच्छ व्हायला पाहिजेत. आणि कुरुंदवाडमधनं विकास नावाचा व्यक्ती हरवलाय. पहिला कुरुंदवाडमध्ये विकास यायला पाहिजे. प्रगती पण पाहून येल्या, प्रगतीला पण हुडकून आणायला पाहिजे. त्यामुळं असल्या उमेदवाराला निवडून द्यायला पाहिजे की प्रगतीचा पण विचार करायला पाहिजे आणि विकासाचा पण विचार करायला पाहिजे. असा मग उमेदवार प्रत्येकजण विचार करून सगळेजण त्याला मतदान करायला पाहिजे. मग असा व्यक्ती कोण असेल त्यालाच मतदान करून कुरुंदवाड नगरपालिकेची सगळेजण देणार आहे निवडून. आता कुरुंदवाडात कशी लढत होणार? लढत तर काय माहित नाही, कारण कसं आहे डांगे पण आहेत, पाटील पण आहेत,
आणि एक दोघं तिघं कोण राहील, पण डांगेमध्ये आणि पाटीलमध्ये लढत होणार. कारण कसं आहे, त्यांनी कामं त्यांनी तसं केलेले सगळे आणि सगळ्यांच्या मनावर त्यांचंच हे आहे. आणि महापूरमध्ये पण त्यांनी लई जणांची मदत केली. तर डांगे फिक्स. डांगेंच्या विरोधात सुद्धा मोठे आता जयरामभाऊ पाटलांच्या सूर आहेत, भाजपचं पॅनल आहे. त्यांचं तर काय आपल्याला माहित, आपल्याला तर तसं कसं काय माहित नाही. पण कसं आहे, जे डांगेंचे आहेत त्यांची कामामुळे त्यांनी जास्त निवडून येणार अशी माझी तर मत आहे. माझं तर काय सांगशील मित्रा, युवक आहे मतदान आहे की नाही? आहे ना. तर एक युवक म्हणून कुरुंदवाड शहरातल्या निवडणुकीकडे तू कशा पद्धतीने बघतोस? कशी होईल निवडणूक कुरुंदवाडातली? निवडणूक हे होणार सोडा, सगळीकडे जरा काटाकाटी निवडणूक होणार. सगळीकडे जाताच म्हणजे प्रचार दिन चालूच आहे. आता बघूया कसं काय. कुरुंदवाडाचा नगराध्यक्ष कसा असावा तुला वाटतं युवक म्हणून? आता नगराध्यक्ष म्हणजे सगळ्यांचं वेदना ऐकून घ्यायला पाहिजे, कामं करायला पाहिजे व्यवस्थित, गटारीचे, पाण्याचं हे सगळं करायला पाहिजे कामं. एकदा मतदान झाले की ते फिरकतच नाहीत पण 5 वर्ष, असा अवस्था आहे. आता कुणाकुणाच्यात लढत होणार ही नगराध्यक्ष पदाची? आता डांगेच्यात आणि पाटील यांच्यात. मग काय वाटतं, काय होईल मग? निकाल कसा लागेल असं वाटतं? तात्या निवडून येणार 100%. तात्या? का बरं असं वाटतंय? कारण का महापूरमध्ये त्यांनी लोकांना त्यांनी भरपूर मदत केली. होय. आणि महापूर जेव्हा आलते की नाही, तो लोकांना भरपूर मदत केल्यात. ते म्हशी बिशी बाहेर काढायला नावातनं फिरल्यात. हे सगळं लोकांना बघितलं नाही. त्यांनी केल्यात की बापू केल्यात. हे जरा नगराध्यक्ष कसा असावा वाटतं तुम्हाला? चांगला असावा. चांगला असावा. विकास कामं कशी आहेत कुरुंदवाडातली? विकास काम काही नाही, काही नाही. शून्य. स्वच्छता कशी आहे? स्वच्छता तेवढी नाही म्हणत. बर. पाणी नेत नाही भैरवाडीला. काय होणार आहे निवडणुकीत? निवडणुकीत काय होते बघायचं. आता जनतेचा काय कौला बघायचं. जनता कुणाच्या बाजूने असं वाटतं? जनता काय तसं काय हे नाही, तळ्यात मळत आहे जनता. कुरुंदवाड शहरामध्ये आता नगरपालिकेच्या निवडणूक आहेत. कशा पद्धतीने होतील या? डाळे, आलाशे, सचिन मोहिते, परत आणि नगराध्यक्ष पदाला कोण आहे? जयराम बापू, त्यांची सूनबाई आहेत आणि ते डांगे, तात्या डांगे त्यांनी. आणि कशी होणार मग लढत, काय वाटतं? बघूया. मराठा म्हणजे हाय व्यवस्थित. काय हवा नगराध्यक्ष? आम्हाला जनतेचं सेवा करणारा, व्यवस्थित असं सगळं म्हणजे चालवणार हेच की. कुरुंदवाडातल्या विकास कामाबद्दल काय सांगाल? विकास काय, रस्ते वगैरे अजून व्यवस्थित नाही आहे. असं सगळं म्हणजे काम नीट नाहीच आहे व्यवस्थित. आता करतात काय बघूया. आता कोण लोकांच्याकडे, निवडून येणाऱ्या लोकांच्याकडे तुमची काय मागणी असेल? सगळे जनतेचं कल्याण हेच की. व्यवस्थित रस्ते करावे, पाणी पुरवठा. कोण होईल असं वाटतंय कुरुंदवाडाचा नगराध्यक्ष? जयराम बापू. का बरं? सगळे म्हणजे त्यांच्या नावानं जरा हे आहेत ना, मराठी आपले चांगले सगळे. कोल्हापूर जिल्ह्यातील सुझुकीची एकमेव डीलरशिप म्हणजे मोहिते सुझुकी. 16 वर्षांच्या प्रदीर्घ अनुभवासोबत तुम्हाला इथे मिळेल सेल्स, सर्व्हिसेस आणि स्पेअर्स एकाच छताखाली. 18% GST सह विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी भेट द्या. मोहिते सुझुकी, काळा नाका, कोल्हापूर. मोहिते सुझुकी, उद्यमनगर, कोल्हापूर आणि मोहिते सुझुकी, सानेगुरुजी, कोल्हापूर. आजच आपली गाडी बुक करून दसरा आणि दिवाळीचा आनंद द्विगुणित करा.